नमस्कार भावांनो, एक अशी कल्पना करा ज्याच्यामध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो आणि जॉन विक या दोघांना एकत्र केले तो पिक्चर कसा बनेल। हे मी का म्हणतोय तुम्हाला की आत्ताच प्रियंका चोप्राचा 2026 मध्ये आलेला द ब्लप नावाचा सिनेमा मी बघितला। आता या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला चित्रपट बघायला पाहिजे का नको हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी बोलूया याच्या स्टोरीबद्दल। स्टोरी आहे याच्यामध्ये एक लेडी आहे जी एका आयलँडवर राहते, जी प्रियंका चोप्रा आहे। आता तिला शोधायला एक पायरेट येते कॉनर नावाचा। आता तो पायरेट जो आहे तो पॉवरफुल आहे, विलनस आहे, त्याकडे ताकद आहे, माणसं आहे, शक्ती आहे, क्रूरता आहे, सगळं काय आहे। तो तिला शोधायला एका आयलँडवर येतो। त्या आयलँडवर तिला तो शोधणार असतो आणि तिला शोधून तो काय करणार असतो। आता तो शोधण्यामागचं कारण काय आहे हे याच्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आता ती शोधणारी जी आई आहे प्रियंका चोप्रा, तिला तो शोधत असतो। आता जेव्हा ती प्रियंका त्याला सापडते तेव्हा तिथून त्यांच्याबरोबरचं जे युद्ध चालू होतं ते खरोखर बघण्यासारखं आहे। आता प्रियंकाचा सुद्धा याच्यामध्ये एक भूतकाळ दाखवलेला आहे। ती दिसायला जशी आहे तशी ती वास्तवात नसते, तिचा एक डार्क असा भूतकाळ असतो। पण तो नेमका काय असतो हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चित्रपट बघावा लागेल। आता चित्रपटात काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह बाबी आहेत ते मी तुम्हाला सांगतो। पहिला बोलूया पॉझिटिव्ह गोष्टी। यातल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये मी एक तुम्हाला सांगेन, प्रियंका चोप्रा म्हणजे एकटीनं वन लेडी आर्मी म्हटलं तरी चालेल। हिनं आपल्या खांद्यावर चित्रपट पूर्ण ओढून नेलेला आहे असं म्हटलं तरी चालेल। दुसरा, यातली रॉ ॲक्शन, रॉ रांगडी वास्तविक अशी ॲक्शन म्हणजे एकदम जबरदस्त। जर तुम्हाला R-rated ॲक्शनवाले पिक्चर बघायला आवडत असतील तर हा पिक्चर तुमच्यासाठी आहे असं मी म्हणेन। या दोनच गोष्टी यातल्या पॉझिटिव्ह। आता तिसरं, थोडीशी ॲक्शन कोरिओग्राफी यातली वेगळी आहे आणि यातले वेपन्स, हत्यारं जी आहेत ना, यात जी हत्यारं दाखवलेली आहेत ते काही वेगळ्याच लेवलची एक वेगळी हत्यारं आहेत, ते जरा बघायला मस्त वाटतं। आता निगेटिव्ह गोष्टी थोड्याशा जास्त किंवा तेवढ्याच आहेत असं म्हटलं तरी चालेल। कॅरेक्टर डेप्थ, जे काही कॅरेक्टर म्हणजे जी यातली पात्र जी दाखवलेली आहेत त्या पात्रांची तेवढी खोली रायटरनं लिहिलेली नाही आहे। ते पात्र तेवढं तसं का आहे हे थोडंसं त्यांनी दाखवायला पाहिजे होतं, त्यामुळं ते सहजासहजी आपल्याला पचत नाही। आणि कॅरेक्टरांची केमिस्ट्री इथं तेवढी जुळून आलेली नाही आहे। इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर चांगली वाटतात, म्हणजे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ॲक्टिंग मस्त वाटते, पण जेव्हा ती एकमेकासमोर येतात तेवढी त्यांची केमिस्ट्री मस्त वाटत नाही आहे। बाकी चित्रपट हा पायरेट्स आणि जॉन विक सगळ्यांना एकत्र मिश्रित करायच्या प्रयत्नामध्ये थोडंसं काहीतरी मिस होतंय असं आपल्याला जाणवतं। बाकी चित्रपट बघावा की नको, जर तुम्हाला ॲक्शनवाले पिक्चर आवडत असतील, रॉ रांगडी ॲक्शन अशी, आणि प्रियंका चोप्राचे फॅन असाल तर एकदा तुम्ही बघू शकताय। बाकी माझ्याकडून मी देईन याला 5 पैकी 3 स्टार। आणि प्रियंकाला सगळे म्हणत होते की बॉलिवूड सोडून गेली, तिथं तोंडघशी पडेल, पण तिनं ग्लॅमर वगैरे सगळं सोडलं आणि एक असा रोल केला जो खरोखर चॅलेंजिंग होता आणि तिची प्रशंसा करण्यासारखा पण आहे। बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।